तर ताईंनो बघू शकता इथं मी एक ब्लाऊज पीस साधा सिंपल पीस मी इथं कटिंग करून घेतलेला आहे आणि प्रिन्सेस कटिंग करून घेतलेला आहे अशा पद्धतीचा बघू शकता। आणि हे मला लगेचच अर्जंट ब्लाऊज शिवून द्यायचं आहे त्यांना वेअर करण्यासाठी, कारण ही वटी भरणाचा ब्लाऊज आहे आणि बॅक साईडचा फ्रंट साईडचा पार्ट मी इथं सर्व कट करून घेतलेले आहेत। आता स्टिचिंग पण लगेचच करणार आहे मी आणि स्टिचिंग झाल्याच्या नंतर मी ह्याचा लुक तुम्हाला संपूर्ण दाखवणारच आहे। तर पुढं व्हिडिओ बघतच राहा कंटिन्यू। तर ह्या अशा पद्धतीचं इथं मी कटिंग करून घेतले होते। तर आता इथं माझा अर्धा स्टिचिंग करून झाला, एक साईडचा भाग पूर्ण स्टिच करून झालेला आहे आणि स्लीव्ज पण जोडून झालेला आहे। आता दुसऱ्या साईडचा मी स्लीव जोडते अशा पद्धतीचं। खूप छान एकदम सुंदर एकदम शिवायला पण एकदम भारी वाटते विजी एकदम, म्हणजे साधा सिंपल पीस म्हणलं की लगेच पटकन होऊन जाते। तर आता इथं मी एक साईडचा स्लीव जोडून झालेला आहे, तर दुसऱ्या साईडचा पण मी स्लीव्ज इथं जोडून घेते थोड्याशा साध्या सिंपल पद्धतीमध्ये। तर चला मग मी दाखवते तुम्हाला की स्लीव्ज दुसरा पण जोडून कसा झाल्याच्या नंतर त्याचा लुक पूर्ण मी दाखवणारच आहे। तर आजच्या कामाचं संपूर्ण दिवसाचं मी तुम्हाला तुमच्याबरोबर काय काय शिवले, किती काय काय झालं ते सगळं मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे। तर असंच व्हिडिओवरती कंटिन्यू। नमस्कार माझ्या गोड ताईंचं मैत्रिणींचं स्वागत आहे। आजच्या मी दाखवणार आहे साडी आणि ब्लाऊज किती, नक्कीच तुम्ही संपूर्ण बघा कसे ब्लाऊज वगैरे कसे शिवलेत, काय शिवलेत ते मी नक्कीच तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर कंटिन्यू व्हिडिओवरती राहा, कंटिन्यू व्हिडिओ आणि कसा वाटला ते पण नक्कीच सांगा। आणि असंच जे कोणी ताई नवीन आहेत चॅनलवरती ते चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी जे बी मी व्हिडिओ टाकल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल, म्हणून म्हणते सबस्क्राईब करा। तर व्हिडिओ जर चांगले जर तुम्हाला आवडत असले तर नक्कीच लाईक जरूर करा, एवढंच मी सांगू शकते। तर चला मग मी दाखवते तुम्हाला ब्लाऊज कसे शिवले। तर बघू शकताय हा ब्लाऊज शिवलाय मी आत्ता जस्ट, याची कटिंग वगैरे केले मी, कटिंग वगैरे करून आत्ता जस्ट शिवला मी। अजून एक परत कटिंग करून घेतलेला आहे, ते पण मी लगेचच शिवायला घेणार आहे आणि ते पण नक्कीच मी लगेच पुढं दाखवणारच आहे। तर हे बघा साधा सिंपल पीस आहे। तर ह्याचं दाखवायचं कारण काय आहे माहिती आहे का, हा पीस माझ्याकडे होता ऑलरेडी, मी विकायला आणायचे ना पहिलं। तर हे मी भरपूर सारे मी ब्लाऊज पीस अशा पद्धतीचे साधे सिंपल मी विकायला आणायचे। तर त्याच्यामधलेच 2-4 पीस माझ्याकडे वाचलेल्या होत्या, तर ही एमर्जन्सीला त्यांनी घेतल्यात। तर एमर्जन्सी कशासाठी घेतल्यात, तर त्यांचं आहे आज वटी भरण, म्हणजे घरच्या घरी चोरचोळीचे बोलतात ना, तर ते वटी भरण आहे त्यांचं। तर त्यांनी जे साडी आणल्यात ना, ते साडी आहे हे कलरची साडी आहे, साधी सिंपलच साडी आहे, काही जास्त हे नाही आहे, साधी सिंपल डेलिव्हरीसाठी छान आहे। आणि त्याच्यामध्ये हा ब्लाऊज पीस आहे, ब्लाऊज पीस काढून मी त्यांना दिलाय, फक्त हे पदराच्या साईडला आहे, थोडंफार मी दाखवते तुम्हाला। तर ही अशी साडी आणि अशी लाल बॉर्डर आहे, हे बघा अशा पद्धतीची लाल बॉर्डर आहे। आणि हे अशा पद्धतीचा ह्याच्यामध्ये ह्या साडीमध्ये ब्लाऊज होता। तर मला विचारलं त्यांनी की लाल ब्लाऊज आहे साडीमध्ये चालतो का वटी भरायला। तर मी बोलले तर मला तर काही तेवढं जास्त माहिती नाही आहे, पण माझी ज्या टायमाला वटी भरली होती ना, तर हिरवाच ब्लाऊज मला वेअर करायला त्यांनी शिवला होता। माझ्या काकीने वटी भरली ना माझी, तर त्यांनी मला हिरवाच ब्लाऊज शिवला होता। आणि मी आत्तापर्यंत जे शिवले ते हिरवेच ब्लाऊज मी शिवले आत्तापर्यंत, मी कुणाचाच असा लाल ब्लाऊज शिवला नाही वटी भरण्यासाठी। तर चोरचोळीची वटी भरायची होती 4थ्या का 5व्या महिन्यामधली। तर मी बोलले की कोणी ज्यांनी आपल्यापेक्षा थोडेसे मोठे आहेत ना वयाने, तर त्यांना तुम्ही विचारून या। तर त्यांनी विचारून आले, तर विचारल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की हिरवाच ब्लाऊज लागते। तर त्यांनी विचारलं मला की तुमच्याकडं ब्लाऊज आहे का, तर मी बोलले बघते आहे, असेल तर तुम्ही घ्या। तर होते माझ्याकडे ब्लाऊज पीस, तर मी त्यांना हे ॲडजस्टमेंट करून दिली। आता ह्याला अजून नॉट वगैरे लावायचं आहे, नॉट माझ्याकडे नाही आहे, हिरव्या कलरचा संपलेला आहे। तर
तर मी संध्याकाळी येते वेळेस मुलाला घेऊन यायला सांगते आणि तो घेऊन आला ना तर मग मी ह्याला लगेचच लावून देते. मग आता ब्लाऊज माझा सध्या तयार झालेला आहे आणि आता टायमिंग काय झालं आहे माहिती आहे का? टायमिंग आता बघू शकत नाही कारण आता इथं मोबाईल पण इथं गुंतलेला आहे, तर टायमिंग मी मोबाईलवरच बघत असते. घडी वगैरे काहीच नाही आहे माझ्याकडं, माहीत नाही टाईम किती झाला आहे. तर मी हा ब्लाऊज मी रेडी केला. तर ह्याला लगेचच आपल्याला इथं काज बटन हुक लूक करायचं आहे आणि अशा पद्धतीची हिरवी लेस लावले आणि असा साधा सिंपल पीस आहे आणि छोटा स्लीव्ज आहे आणि प्रिन्स कट आहे. हे बघा, प्रिन्स कट आहे बघू शकताय आणि याचा पॉप वगैरे किती खूप छान एकदम मस्त आलेला आहे, भारी. अशा पद्धतीचा प्रिन्सेस कट आहे आणि आता हा माझा ब्लाऊज शिवून तयार झालेला आहे. तर ह्याला फक्त नॉट लावायचे आणि हुक लावून ह्याला रेडी करून द्यायचे. साडीचे पण फक्त मी आता काय करते, ह्याचं फक्त ह्याला ना पिको करून देते साडीला, पदराला. बस एवढंच आहे आता ह्याचं. आणि आता मी दुसरा पण लगेचच घेतलाय कटिंग करून, ते पण झाल्याच्या नंतर तुम्हाला लगेचच मी दाखवते. चला तर कंटिन्यू व्हिडिओवरती राहा. ब्लाऊज कसे वाटले ते नक्कीच सांगा. ॲडजस्टमेंट आयडिया देऊन, आपल्याला सजेशन देऊन ही आपली अशी आयडिया दिलं तरी त्यांना खूप आवडते आणि खूप आवडते. आता ते बघा, आज संध्याकाळी त्यांची वटी भरायची होती. ती लाल ब्लाऊज त्याने चालत नाही म्हटलं तर ते कुठं जाणार होते एवढा दुपारचं घेण्यासाठी आणि लगेचच फोन दिला. तर असं तुम्ही पण म्हणजे असं थोडंफार काहीतरी ब्लाऊज पीस वगैरे काही असेल ते जे लेडीजला लागते वस्तू थोड्या थोड्या तुम्ही पण आणून ठेवू शकता. मी परकर वगैरे आणलं होतं, तर परकर संपलेत सगळे, हाय 2-3 पिसा फक्त परकर आणि पिसा पण संपल्या. ब्लॅक अँड व्हाईटच जास्त आणायला सांगितलं होतं, तर ब्लॅक अँड व्हाईटच जास्त इथं घेतले सर्वांनी. आणि हे जे आहेत ना, एक का दोन तीनच पिसा राहिलेल्या आहेत. आता ही पण त्याच्यामधून पण हे गेली, आता घेतले त्यांनी. तर अशा पद्धतीचं तुम्ही पण घरी बसल्या बसल्या थोडंफार थोडं जसं आपलं एरिया आहे, जसं आपले कस्टमर घेतील तसं थोडं तुम्ही स्टॉकमध्ये आणून ठेवू शकताय शिलाईच्या सोबत. आणि शिलाई करत करत आपलं ते पण काम होऊन जातं. अशा पद्धतीनं हेच सांगायचा माझा हेतू होता, म्हणून मी तुमच्याबरोबर शेअर केले. तर नक्कीच कसा वाटला ते नक्कीच सांगा मला. त्यांचं पण वेळेनुसार त्यांचा पण फायदेशीर झाला आणि माझा पण फायदा झाला याच्यामध्ये. तर खूप छान वाटलं, मस्त. चला आता ह्याला मी दोरी वगैरे संध्याकाळी मी लगेच घेऊन आला, कारण माझं बी संपलेलं आहे सगळं. जे आपलं सामान लागते अस्तर वगैरे फॉल वगैरे सगळं, दोरी नॉट थोडं संपलेलं आहे. जे कलर लागते ते नाही आहे माझ्याकडं, तर मी ह्याच्यासाठी थोडं 1 मीटर 2 मीटर आणायला सांगते आणि ह्याला संध्याकाळी लावून देते. आणि आता साडीचा पदर शिवून घेऊया लगेचच आपण. आणि दुसरा पण मी इथं लगेच कटिंग करून ठेवला आहे. त्यांना पण उद्या जायचं आहे गावी, तर त्यांना पण उद्याच द्यायचं आहे. एक शिवलाय ब्लाऊज त्यांचा, मी दाखवते तुम्हाला. तर हे बघा, ह्याची कटिंग पण मी दाखवलेलीच आहे, लगेच घेतलं होतं शिवायला. तर ही पण माझा झाला आहे शिवून. ह्याच्या आधी हे झाला, मग ते आले अर्जंटमध्ये लगेच. मग त्यांनी बोलला की आम्हाला संध्याकाळी पाहिजे 8 वाजेपर्यंत, म्हणून मी हे झाल्याच्या नंतर तो शिवायचा होता. ते मावशींना द्यायचा होता, त्यांना लग्नाला जायचं उद्या, गावी निघणार आहेत त्याने. ती मी कटिंग करून घेतला होता, पण ते साईडला ठेवून दिला आणि मी पहिलं ही घेतला. म्हणलं चला ही अर्जंट पण आहे आणि ह्यांना लागते इमर्जन्सी, म्हणून मी पहिलं हे घेतलं. आणि ह्याच्या आधी मी हे शिवला. हे पण दाखवते तुम्हाला. हे बघा, आता जो कटिंग करून घेतलेला आहे ना, ते कटिंग करून घेतलेला आणि हे एकाच स्टाईलचं आहे. हे बघा, याची साडी पण आहे माझ्याकडं, पदर शिवून ठेवले, साडी पण आहे त्याचं, म्हणजे पदराला पिको करून ठेवले. तर हे बघा, साधा सिंपल गोल गळा, 28 साईजचा ब्लाऊज आहे, कटोरी आहे. हे बघा, कटोरी आहे, 28 साईजचा आहे. आता ते दुसरा पण मी लगेचच घेते शिवायला. तर माझी ही आजचे 3 ब्लाऊज होतील.
बघूया, अजून अजून तर खूप टाईम आहे. किती होतील ते नक्कीच मी तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे. तर हा ब्लाऊज आणि हा ब्लाऊज कसा वाटला ते नक्कीच मला सांगा. ह्याला पण का हो, बटन लावलंय मी. म्हणलं ते येतील घ्यायला म्हणून जसा टाईम भेटेल तसं मी बटन वगैरे हुकलूक मी स्वतःच करत असते घरी. बाहेर मला खूप सारे बोलतात की मला तुम्हाला एवढं सगळं शिवायसाठी आहे तर आम्हाला पण काहीतरी काम द्या, कारण आम्ही पण काहीतरी काज बटन हुकलूक करतो असं विचारतात. पण मी काय काय बोलते माहिती आहे का, तेच 4-2 रुपये आपण बाहेर देण्यापेक्षा आपणच जसं आपल्याला वेळेनुसार टाईम भेटला ना, संध्याकाळी वगैरे बसल्या बसल्या करून टाकते मी काजा बटन हुकलूक. असं आपलं नाही कोण आपल्या आजूबाजूचे कोणी शिवण करण्यासाठी मी त्यांना बोलत मग माझं काय हुकलूक. आणि घरचं वगैरे बनवलं ना, रात्रीच्या किती 12-1 जर वाजले, कंटिन्यू मला 12-1 तर वाजते झोपायला. 12-1 वाजत तर मी ब्लाऊज काजा करत मग खूप सारे जण मला काय पण काय हुकलूक द्या. तर त्यांना 4-5 रुपये इथे एक तर शिलाई कमी आहे एरियानुसार. तर म्हणायला गेलं तर ही शिलाई कमी आहे. मग त्याच्यातून पण मी 4-5 रुपये त्यांना जर घालत म्हणजे 10-5 रुपये जर त्यांना त्याच्यातून जरा गेले तर मला काहीच परवडणार नाही ना, म्हणून मी स्वतःच करत असते सगळं. काय करणार आता. चला आता हे ठेवून देते मी साईडला, त्यांना द्यायला येते. मी आता लगेच दुसरा पण घेते, ते पण दाखवते तुम्हाला कसा झालाय ते ब्लाऊज. चला तर मग कंटिन्यू अशाच व्हिडिओवरती राहा. तर ताईंनो मी इथं 3 नंबरचा पण मी इथं ब्लाऊज कटिंग करून घेतलेला आहे. बघू शकता हे 2 झालेत आपले शिवून. आणि 3ऱ्या नंबरचा पण मी इथं कट करून घेतलेला आहे. हे पण साधा सिंपलच ब्रॉकेटचा ब्लाऊज पीस आहे. जो मी ऑरेंज कलरचा जो ब्लाऊज दाखवला ना, तो ब्लाऊज आणि हा ब्लाऊज एकाच ताईंचा मावशींचा आहे. तर त्यांना उद्या जायचं आहे गावाला, तर अर्जंट द्यायचं आहे. तर हे बघा मी संपूर्ण बॅक साईडचा पार्ट वगैरे फ्रंट साईडचा पार्ट सगळं पूर्ण मी इथं कटिंग करून घेतलेलं आहे. अशा पद्धतीचं खूप छान एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये. कटिंगचं काही व्हिडिओ जास्त दाखवलं नाही कारण जास्त व्हिडिओ मोठा होईल म्हणून. तर म्हटलं चला फक्त कटिंगचं दाखवणार आहे. तर काय झालं इथं माहिती आहे का, तर त्यांनी ब्लाऊज मी दाखवलाच नाही. ते आल्या अर्जंट आणि लगेचच घेऊन गेल्या, ब्लाऊज दाखवायचं राहून गेलं. तर ब्लाऊज झाल्याच्या नंतर बघा इथं मी इथं सर्व मी इथं 2-3 जे साड्या होत्या ना, ती फॉल विडिंगला घेतलेल्या आहेत. तर बघू शकताय तर फॉल जोडून घेतले मी इथं संपूर्ण. तीन साड्या होत्या, त्या 3 साड्याला पण मी इथं फॉल जोडून घेतले कारण त्यांना अर्जंट पाहिजे होतं. हे 2-3 साड्या ठेवल्या होत्या. तसंच असं 2-4 साड्या 5-6 साड्या जमा झाल्यावरच मग मी मशीन चेंज करून मग मी अशा 2-3 एकदाच करून घेत असते. या अशा पद्धतीचं आता मशनीवरती आपलं फॉल विडिंग करून झालेलं आहे. तर खाली फक्त हातावरती शिलाई करून घ्यायचे हातानं. तर मी लगेचच करून घेणारच आहे हातावरती पण शिलाई लगेच बसल्या बसल्या. तर ह्या अशा पद्धतीच्या साड्या पण माझ्या लावून झालेल्या आहेत. आता हे 3 नंबरच्या साडीला पण मी इथं बघू शकताय तुम्ही, इथं मी मिशनीवरती लावून घेते म्हणजे विडिंग करून घेते. अशा पद्धतीचं बघू शकताय तुम्ही. मी इथं तुम्हाला दाखवते की मी हातावरती कसं शिलाई करून घेते. हातावरती म्हणजे एक पार्ट घ्यायचं आहे आपल्याला, दाखवते तुम्हाला. थोडंफार माझं शिलाई करून झालेली आहे हाताची. तर शिलाई मी करून घेतली आणि एक साईडला मी विडिंग करून घेतलेलं आहे, एक साईडला हातावरती हात शिलाई करून घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही, अजिबात दिसत नाही वगैरे आणि एकदम आपल्या साध्या सोप्या पद्धतीत एकदम फिनिशिंगमध्ये शिलाई अजिबात दिसू द्यायची नाही. आपल्या त्याच्या खालती ना, साडीच्या खालती आपण एक पार्ट घ्यायचा, छोटासा पार्ट आहे माझ्याकडं, तर मी पार्टच घेत असते. ज्याच्या सवयीनुसार असते, ज्याला सवय आहे तशी कोण कशावरती घेत असतात. तर हे बघू शकताय तुम्ही, इथं मी पाटावरती घेतलेलं आहे आणि इथं मी हातानं शिलाई मारून घेते. तर ती पहिली साडी झाली आहे. मी आता इथं 2 नंबरची दुसरी साडी पण लगेच हातावरती शिलाई मारून घेते, फॉल लावून घेते, हातावरती जोडून शिलाई करून हात शिलाई करून घेते. अशा पद्धतीची आता हे एक साडी झालेली आहे माझी. तर 2ऱ्या नंबरची पण मी लगेचच घेतली आणि 3ऱ्या नंबरची पण मी तुम्हाला दाखवणं झालं तर दाखवणार आहे, नाहीतर नाहीच दाखवणार कारण खूप व्हिडिओ मोठा होणार आहे आणि तुम्हाला पण बघण्यासाठी बोर होणार आहे.
तर हे बघा अशा पद्धतीची माझी एक साडी झालेली आहे इथं लावून. आता मी दुसऱ्या नंबरची इथं घेतले. तर बघूया चला अशाच पद्धतीचं नवीन नवीन काहीतरी तुम्हाला मी दाखवायचं प्रयत्न करते. असा दिवसाचा माझा असा रुटीन कामाचा असतोय. तुमचा पण कसा असतोय तुम्ही पण नक्कीच अशा पद्धतीचं काम केलं पाहिजे तुम्ही पण ताईंनो. घरी बसून अशा दिवसभराचा तर माझे 2-3 ब्लाऊज शिवून माझ्या इथं 3 साड्याला फॉल विडिंग करून झालेलं आहे. तर तिन्ही साड्याला मी फॉल विडिंग मी हातावरती शिलाई वगैरे हातशिलाई वगैरे सगळं करून झालेलं आहे. तर माझ्या साड्या आता मी इथं ठेवून देते. वरती ब्लाऊज पीस वगैरे मी इथं सगळं काढून घेतलेलं आहे साड्यामधलं. बघू शकता एक गोल्डन कलरच्या एक साडीमधलं आहे आणि राणी कलरच्या एक साडीमधला ब्लाऊज आहे. आणि हे पण ब्लाऊज शिवायचं आहे. तर हे शिवल्याच्या नंतर पण मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणारच आहे की कसा शिवला कसा नाही ते कसा शिवला. तर ताईंनो माझं दिवसभराचे ब्लाऊज वगैरे आणि माझं दिवसभराचं काम कसं वाटलं ते नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे हा ब्लाऊज वगैरे मी शिवून पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे. तर हे माझ्या 3 साड्या फॉल लावून झालेल्या आहेत. आता ठेवून देते मी वरती. बघू शकताय तुम्ही. आणि कसा वाटला व्हिडिओ नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.